वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। आपण संकष्टी चतुर्थीचं व्रत बरेच जण करतो, बरेच गणेश भक्त संकष्टी चतुर्थीचं व्रत करतात। पण संकष्टी चतुर्थीचं व्रत नेमकं का केलं जातं, संकष्टी चतुर्थीच्या व्रताची कथा काय आहे, या व्रताचं महत्त्व काय आहे, या व्रतामुळे काय फायदे होतात याची माहिती बऱ्याच जणांना नसेल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकष्टी चतुर्थीचं व्रत नक्की का करावं, यामुळे काय फायदे होतात, या व्रताची कहाणी काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः किंवा गणपती बाप्पा मोरया असं जरूर लिहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। संकष्टी चतुर्थीचं व्रत हे गणपती बाप्पांना समर्पित आहे। हे व्रत केल्याने आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात, जीवनात सुख शांती येते आणि चांगली बुद्धी प्राप्त होते असं मानलं जातं। गणपती बाप्पांनाच मुळात विघ्नहर्ता असं म्हटलं जातं। त्यामुळे संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी विघ्न दूर व्हायला मदत होते। हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात जी चतुर्थी येते तिला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं। असं प्रत्येक महिन्यात एक आणि वर्षभरात 12 संकष्टी चतुर्थी येत असतात। अधिक मास असेल तर त्या वर्षी 13 संकष्टी चतुर्थी येतात। प्रत्येक गणपती भक्तासाठी, गणेश भक्तासाठी संकष्टी चतुर्थीचा दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस असतो। गणेश भक्त भक्तिभावाने हा दिवस साजरा करतात, व्रत करतात। गणपती बाप्पांच्या उपासनेत संकष्टी चतुर्थीचं विशेष महत्त्व आहे। चंद्रदर्शन घेणं हा संकष्टी चतुर्थीचा महत्त्वाचा भाग आहे। संकष्टी चतुर्थी हे एक व्रत आहे। हे व्रत स्त्री पुरुष, मुलं मुली कोणीही करू शकतं। जोडीने केलं म्हणजे नवरा बायकोने दोघांनी मिळून हे व्रत केलं तर या व्रताचं फळ अधिक मिळतं। हे व्रत 2 प्रकारांनी करता येतात। एक असतं ती म्हणजे मिठाची संकष्टी चतुर्थी, दुसरी असते पंचामृती चतुर्थी। दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपती बाप्पाला महानैवेद्य देखील दाखवायचा असतो। हा नैवेद्य म्हणून विशेषतः मोदक या दिवशी केले जातात। त्यानंतर चंद्राला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मग आपण स्वतः भोजन करायचं असतं, उपवास सोडायचा असतं। या व्रताचा काल आमरण 21 वर्ष किंवा 1 वर्ष असं तुम्ही एवढ्या काळासाठी हे व्रत करू शकता। अंगारकी संकष्टी चतुर्थी हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलेलं असेल। ज्याप्रमाणे आपण एकादशीचं व्रत करतो त्यामध्ये आषाढी एकादशी असेल, कार्तिकी एकादशी असेल म्हणजे देवशयनी एकादशी, देवउठणी एकादशी, या एकादशी जशा मोठ्या असतात तशी अंगारकी संकष्टी चतुर्थी हे देखील मोठी चतुर्थी असते। जी चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं। अधिक मासात जी अंगारकी चतुर्थी येते ती खूप महत्त्वाची मानली जाते, कारण अधिक मासात प्रत्येक अधिक मासात अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे अधिक मासात मंगळवारीच चतुर्थी येईल असं नाही। 21 वर्षातून एकदाच अधिक मासात अंगारकी चतुर्थी येते। संकष्टी चतुर्थी करणाऱ्यांनी किंवा उपवास सोडणाऱ्यांनी नेहमी संकष्टी चतुर्थीचं महात्म्य संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्की वाचलं पाहिजे। गणपती अथर्व शीर्ष वाचलं पाहिजे। गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा देखील या दिवशी आपण केली पाहिजे। संकष्टी चतुर्थीच्या व्रताची कथा आपण जाणून घेऊया। एकदा गणपती बाप्पा उंदरावर बसून जात असताना त्यांना असं जाणवलं की त्यांना कोणीतरी हसत आहे। गणपती बाप्पा वर बघतात तर चंद्र आपल्यावर हसत आहे असं गणपती बाप्पांना कळतं। हे पाहून गणपती बाप्पांना राग येतो आणि ते चंद्राला शाप देतात की आजपासून तुझं तोंड काळं पडणार आणि तुझ्याकडे कुणीही बघणार नाही, आणि जर कोणी पाहिलं तर त्यावरती चोरीचा आळ येईल। यावर चंद्राने मोठं तप केलं आणि गणपती बाप्पांना प्रसन्न केलं। तेव्हा गणपती बाप्पा चंद्राला शापातून मुक्त करतात, मात्र त्याला असं सांगतात की भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थी, संकष्टी चतुर्थी तुझं तोंड कुणीही बघणार नाही आणि जर बघितलं तर त्याच्यावरती खोटा आळ येईल। त्यावर चंद्र गणपती बाप्पांना विचारतो की जर चुकून कोणी मला पाहिलं तर त्याने यापासून मुक्तीसाठी काय करावं। तर त्याने गणपतीला सांगितले की त्याने संकष्टी चतुर्थीचं व्रत धरावं, त्यामुळे त्याची त्या आळातून मुक्तता होईल। पुराणातील कथांमध्ये असं सांगितलं आहे की श्रीकृष्णाने गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिला होता, त्यामुळे त्याच्यावर
सम्यतक मणी चोरल्याचा आळ आला होता. त्यावेळी साक्षात भगवान श्रीकृष्णाने देखील गणपती बाप्पांचं संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं आणि त्याला मुक्ती मिळाली. तर अशी आख्यायिका संकष्टी चतुर्थीच्या व्रतामागे दडलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही संकष्टी चतुर्थीचं व्रत करतात त्यावेळी संकष्टी चतुर्थीचं महात्म्य, गणपती अथर्वशीर्ष, गणपती बाप्पांची आरती हे सर्व वाचायचं असतं, तरच त्या व्रताचं पूर्ण फळ आपल्याला मिळतं. संकष्टी चतुर्थीचं व्रत हे अत्यंत साधं सोपं आहे. या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्वच्छतेची कामं करायची, ब्रह्ममुहूर्तावर स्नान करायचं, नवीन वस्त्र, शक्यतो लाल रंगाचे वस्त्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी परिधान करायचे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पासमोर बसून व्रताचा संकल्प करायचा. जर तुम्ही पहिल्यांदाच संकष्टी चतुर्थीचं व्रत करणार असाल, पकडायची असेल तुम्हाला चतुर्थी, तर एकतर अंगारकी चतुर्थीपासून तुम्ही चतुर्थीचं व्रत सुरू करू शकता किंवा मग श्रावण मासात जी संकष्टी चतुर्थी येते तेव्हापासून तुम्ही हे व्रत सुरू करू शकता. गणपती बाप्पांच्या समोर बसून व्रताचा संकल्प करायचा. दिवसभर अन्न न खाण्याची शपथ घ्यायची. उपवासाला शक्यतो तुम्ही साबुदाण्याची खिचडी, केळी किंवा इतर फळे, दूध, फळांचा रस घेऊन तुम्ही हे व्रत पूर्ण करू शकता. सकाळपासून चंद्रदर्शनापर्यंत आपल्याला हे व्रत करायचं असतं. रात्री चंद्राचं दर्शन घ्यायचं, मोदकांचा नैवेद्य दाखवायचा. गणपती बाप्पांची तुम्ही या दिवशी विधिवत पूजा करायची. पंचामृताने त्यांना स्नान घालायचं, दुर्वा अर्पण करायच्या, जास्वंदीचं फूल अर्पण करायचं, मोदक अर्पण करायचे. तुमच्या वेळेनुसार तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही पूजा करू शकता. शक्यतो सकाळीच पूजा करून घ्यायची. संध्याकाळी देखील चंद्राचं दर्शन घ्यायचं, गणपती बाप्पांची पूजा करायची, गणेश अथर्वशीर्षाचं पठण करायचं, आरती करायची आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून तुम्ही स्वतः देखील हे उपवास सोडायचा आहे. ही व्रत आपण जेव्हा करतो त्या दिवशी खोटं बोलायचं नाही, दिवसभर झोपायचं नाही, कोणाचा अपमान करायचा नाही. दिवसभर आपल्या मुखात देवाचं नामस्मरण असलं पाहिजे. चतुर्थीच्या दिवशी ओम गंग गणपतये नमः या गणपती बाप्पाच्या मंत्राचा तुम्ही जप करायचा असतो. आता हे व्रत केल्यामुळे आपल्याला काय फायदे होतात किंवा हे व्रत कशासाठी करतात? तुमच्या आयुष्यात काही अडीअडचणी असतील, संतान प्राप्तीच्या समस्या असतील किंवा तुमच्या संततीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत आपण करू शकतो. आपल्या बाळाला जास्त आयुष्य मिळावं, आपलं बाळ हुशार व्हावं, त्याचा अभ्यासात प्रगती व्हावी यासाठी बऱ्याच माता, आई आपल्या मुलाबाळांसाठी हे व्रत करत असतात. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणेशाचं व्रत करतात. संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आपल्या अभ्यासात प्रगती होत नसेल तर त्यासाठी देखील हे व्रत केलं जातं. बऱ्याच माता आपल्या मुलांनी चांगला अभ्यास करावा, त्याला चांगली बुद्धी मिळावी, त्याला चांगले मार्क्स मिळावे यासाठी त्या हे व्रत करत असतात. गणपती बाप्पांना बुद्धीची देवता म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या मुलाबाळांचा अभ्यास चांगला व्हावा यासाठी देखील तुम्ही हे व्रत करू शकता. आपल्याला चांगली नोकरी मिळावी किंवा इतर कोणतीही इच्छा असेल ती गणपती बाप्पांना सांगून तुम्ही चतुर्थीचं व्रत करण्याचा संकल्प केला तर गणपती बाप्पा नक्कीच सर्व आपल्या इच्छा पूर्ण करायला मदत करतात. कोणाला जर मुलं बाळं व्हायला अडचणी येत असतील तर बरेच नवरा बायको गणपती बाप्पांकडे इच्छा व्यक्त करतात की आम्हाला संतान प्राप्ती होऊ दे, आम्ही हे व्रत एवढ्या संकष्टी चतुर्थी पूर्ण करू. तर त्यांना देखील गणपती बाप्पा नक्कीच प्रसन्न होतात. तर असं हे संकष्टी चतुर्थीच्या व्रताचं महत्त्व आहे जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही देखील संकष्टी चतुर्थीचं व्रत करतात की नाही हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.